ही वनिताबाई म्हणजे म्हणजे आपल्या गावच्या शाळेतली मास्तरीन नरसिंहदाचं आधी लग्न ठरलं होतं तिच्याशी, तीच ती बाई. तिला 8 दिवसापूर्वी पोचून आलो मी स्मशानात. नरकात गेली ती. मी स्वतःच्या हाताने जाळले तिला. तर ही म्हणते घरामध्ये दिसते ती, दिसते कशी माझ्या मिठीत. आता काय बोलायचं? नाही जावई बापू, मी बोलतो तिच्याशी. तुझ्या त्या देवाकडे माझ्यासाठी काहीतरी मागशील? तुमच्यासाठी काय? काही नाही. आपण नव्हतो का बोलत, आता अमृताचं कधीतरी लग्न होईल, मग ती हे घर सोडून जाईल, जीव एकटीच पडेल ना. मग तिच्याशी खेळायला कोणीतरी. काहीतरीच काय म्हणता? कुठे चाललीस? अगं बस ना. माझं म्हणलं तर ऐकून घेशील का? अगं ऐक जानकी. अरे इंडिया, मी इकडे 6 मारले, तू तिकडे पिच खानायला घे. तयारी लाग. बरं झालं तुम्ही सुद्धा यांच्या बरोबर जाताय, म्हणजे मला तेवढीच कमी काळजी. जानकी, वाकणीस माझ्या बरोबर येत नाहीयेत, ते इथेच थांबणार आहेत. का? मला बरं वाटतं ते तुमच्या बरोबर असले की. मी काय त्या कुकुलं बाळ नाहीये. माझी कसली काळजी करताय? स्वतःची काळजी मी घेऊ शकतो. पण म्हणजे ते असले की नाही वाटत मला काळजी. अच्छा, तसं असेल तर या पुढच्या कुठल्याच दौऱ्यावरती मी वाकणीसांना बरोबर घेऊन जाणार नाही. का? नवरा घराबाहेर आहे आणि त्याची बायकोला काळजीच वाटत नाही, हे चित्र काही बरं नाही. आठवणही येत नाही बायकोला. असं कुठे? उलट मला तुमची सारखी आठवण येत असते. बाहेर गेला तरी येतेच, पण नुसते अंगणात जरी गेलात तरी येते. साहेब, मी गाडीपाशी आहे. हो, थांबावं वाकणीस. तसं आमचं नाही, मला 2-3 फोन करायचे. मी आहे. बाबा, मी हात सोडते. माझ्यावर विश्वास ठेवा. मला खरंच वेळ नाही लागलेलं. मी वेडी नाहीये. हा माणूस आपल्याला फसवतोय. तुम्हाला कळत कसं नाहीये हे सांगू नये. हे बघ सुमे, अगं स्वतःच्या वेडेपणात तू या पोरीचा बळी का घेतेस? मला काही बोलायचं नाही. मला जाऊ द्या. आतमध्ये चल. बाबा, हात सोडा. आतमध्ये बाबा, मला जाऊ द्या. आतमध्ये बाबा. चल तू. सोडा. ये लवकर इथं. बस इथं. मला नाही बस यायचं ना, इथं. बाबा. एक शब्दही बोलू नकोस अजिबात. बस इथं. हॅलो. हॅलो जानकी, हा माणूस आणि ती वनिता मिळून ना मला वेड ठरवण्याचा प्रयत्न करताय. दोघं मिळून म्हणजे? म्हणजे अगं ते सगळंच खोटं होतं. आपण सगळेच फसलो केलं. सुमिताई, तू काय बोलतीये? मला काही कळत नाहीये ग. अगं कसं सांगू मी तुला? मला इथे आल्यानंतरच कळलं की. हॅलो सुमिताई, हॅलो. अगं, एवढी अस्वस्थ का दिसतेस? आणि फोन कोणाला करतेस? सुमिताईला. म्हणजे तिचाच आता फोन आला होता. ती रडत होती. तिकडे काहीतरी अडचण आहे. मग जानकी, अडचण तुझ्या मनात आहे. तिथे काहीही अडचण नाहीये. पण मला सारखं वाटतंय की ती तिकडे सुखी नाहीये. मला एकदा रमावतीला जाऊ द्यात ना. तिच्याशी एकदा बोलते, तिला भेटते. तू आधी सुमित्राला फोन लाव. ती काय म्हणते ते बघ, मग बघू आपण काय करायचं ते. एक ना एक दिवस तुझं हे रूप मी जगासमोर आणेन. असं करणार? ज्या क्षणी माझं रूप जगासमोर आणशील की नाही, त्याच्या दुसऱ्या क्षणी तुझ्या पोरीचा जीव खायला मोकळा मी ठार मारून टाकेन तिला.